2 वाट्या डाळीचे पीठ घ्यायचे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि नंतर 1 चमचा मीठ टाकायचा. बारका चमचा असला तरी चालेल, बारका चमच्याने टाकायचं मीठ. आणि नंतर थोडीशी साखर टाकून घ्यायची त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी. काही जण गोड पण खातात, गोड खात नसतात तर नाही टाकले तरी चालते साखर, तसं काही नाही आहे टाकायची. आणि मग त्यानंतर त्याला पाणी टाकायचं त्यामध्ये आणि पूर्णपणे त्याचं मिक्सचर करून घ्यायचं आणि पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर मिक्स झाल्यानंतर हे असं दिसतं. आणि नंतर त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा, अर्धा चमचा टाकायचा खायचा सोडा. त्यामध्ये सोडा टाकल्यानंतर त्याला मिक्स करा पूर्ण. मिक्स झाल्यानंतर त्याला इडली पात्र घ्या. आपल्याला इडली टाईप ढोकळा करायचा आहे, त्यामुळे इडली पात्र घेतलेलं आहे आपण. आणि नंतर त्या पिठाला मिक्स झाल्यानंतर इडली पात्राच्या वरती ते तेल लावायचं. तेल आणि तेल लावणं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते पीठ कालवलेलं पीठ टाकायचं आहे इडली पात्रामध्ये. पूर्ण इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर त्याला गॅसवरती ठेवून द्यायचं. ठेवून जेपर्यंत आपण फोडणीचे सामान करून घेऊया. तेल, कोथिंबीर, मिरची आणि जिरे मोहरी लागतात त्यासाठी. आता चेक करून बघा इडली शिजली की नाही. इडली नाही, ढोकळा करतोय आपण, इडली टाईप ढोकळा आहे हा बघा. शिजल्यानंतर असं लागत नाही त्याच्यावरती. नंतर फोडणी टाकून घेऊ आपण. हे बघा फोडणी तर सगळ्यांनाच येते. छोटं बघून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल, मोहरी, जिरे टाका. तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घ्या. मग ते असे फडफडल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाका. त्यानंतर त्यावरती ती फोडणी केलेली टाका. तेलाची फोडणी टाकून द्या त्यावरती. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाका. कोथिंबीरचा असा सुगंध मस्त येतोय. कोथिंबीर टाका त्यावरती. हा ढोकळा आपण दह्यासोबत खाऊ शकतो. तुम्हाला सॉससोबत खायचा असेल तर तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता. हा बघा ढोकळा असा झालेला आहे मस्त.